रात्रीची पाहुणी. लक्ष्मी काकी आणि कोंडीबा एक गरीब जोडपे. त्यांना एकच मुलगा होता, तो पण दूर शहरात बायको पोरांसह राहत होता. कोंडीबाने स्वतःची जमीन विकून पोराला सरकारी नोकरीत लावून दिला होता. पुढे पोराचे लग्न झाले आणि पोरगा बदलला. आईबापाकडे ढुंकून सुद्धा बघणे त्याने बंद करून टाकले होते. हातात राहते घर सोडून काहीच राहिले नव्हते. मोलमजुरी करून पोट भरण्याशिवाय त्या दाम्पत्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता. शेवटच्या भेटीत मुलाने केलेला अपमान सहन न होऊन सरळ मार्गी कोंडीबा दारू प्यायला लागला. त्याची देवावरची श्रद्धा उडून गेली. दिवसभर मोलमजुरी करणे आणि संध्याकाळी त्याची दारू पिणे, बस एवढीच त्याची दिनचर्या झाली होती. लक्ष्मी काकूचे पूर्णपणे वेगळे होते. एवढे वाईट दिवस येऊनही ती देवावरची श्रद्धा कमी झाली नव्हती. लक्ष्मी काकू गेली कित्येक वर्ष नवरात्रात घट बसवत असे. त्याची विधिवत पूजा अर्चना करण्यात तिला खूप आनंद होत असे. तिचा घरातल्या देवांवर प्रचंड विश्वास होता. यावर्षीही तिने मोठ्या श्रद्धेने घट बसवला, मनोभावे पूजा केली. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिने कोंडीबाला विनवणी केली, अहो आता निदान 10 दिस तरी त्या बयेला तोंड नका लावू, म्या पाया पडते तुमच्या. कोंडीबाने तिच्याकडे एक निर्विकार नजर टाकली आणि मान हलवत तो बाहेर गावाच्या दिशेने निघून गेला. त्याचे घर गावाच्या अगदी एका टोकाला होते. अवघे 2 खोल्यांचे कौलाचे छप्पर असलेले घर छान पांढऱ्या मातीने सारवल्यामुळे त्या दिवशी अगदी लख्ख दिसत होते. घराबाहेर जनावरे आत येऊ नये म्हणून बोरीच्या फांद्यांचे कुंपण होते. पहिले 2 दिवस कोंडीबा एक थेंब दारू न पिता घरी आला होता. हे बघून लक्ष्मी काकू देवीचे मनापासून आभार मानत होती. नवरात्रीचा 3रा दिवस होता. देवीची संध्याकाळची पूजा आटोपून लक्ष्मीबाई दरवाजाबाहेर कोंडीबाची वाट बघत बसली होती. तिच्या शेजारीच पाळलेला कुत्रा खंड्या बसलेला होता. कोंडीबा सकाळपासूनच कुठेतरी कामाला गेलेला होता. रात्रीचे 10 वाजत आलेले. काळजीत पडलेल्या लक्ष्मी काकूला गावाकडून एक आकृती डुलत डुलत येताना दिसली. त्याबरोबरच खंड्या देखील त्या आकृतीचे दिशेने गेला. कोंडीबाचा आहे याची खात्री पडताच लक्ष्मीबाईने त्याचे डुलणे बघून तोंडावर पदर दाबून हुंदका आवरण्याचा प्रयत्न करत घरात निघून आली. गेल्या 2 दिवसापासून एक थेंब पण दारू न पिलेला कोंडीबा त्या रात्री मात्र नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला होता. त्याच्यासोबत मटणाची पिशवी देखील होती. कोंडीबा इथून मागे कधी एवढ्या खालच्या थराला गेला नव्हता. घरात पाऊल ठेवताच कोंडीबा बोबड्या शब्दात बोलला, लक्ष्मे कुठं तर पडली. धर वशाट आणले, मस्त कालवण करून आण, मला लय भूक लागली. देवीचे घट घरात असताना मांसाहार शिजवणे म्हणजे लक्ष्मी काकूसाठी पापच होते. तिने त्याला हटकले, आव असं करू नकासा. देवीच्या नवरात्राला हे मटण घरात आणू नकासा, पाप लागतं. देवी कोपली तर काही बी राहायचं नाही. पण कोंडीबा नशेत तर होता. तो कोपऱ्यात पडलेले फावडे हातात घेऊन तिच्या अंगावर धावून गेला आणि ओरडू लागला, लक्ष्मी वाटोळं व्हायचं काय बाकी राहिले. अन तू कुठं असली भक्ती? भक्त आहेस. मला बऱ्या बोलाने शिजवून वाढती का नाही, का फोडू टकुरं तुझं. लक्ष्मी काकू त्याच्या रुद्रावतार बघून मागे सरकली, पण परत निर्धाराने पुढं होत हात जोडीत म्हणाले, तुम्ही मला आज मारून टाका, पण म्या ह्या हातानं पाप नाही घडायचं. कोंडीबा हात उगारून फावडे तिच्या डोक्यात टाकणारच होता. अचानक बाहेरून खंड्या भुंकत वेगात आत शिरला. त्याच्या मालकिनीला मारणाऱ्या कोंडीबाच्या अंगावर तुटून पडला. खंड्या प्रचंड खवळला होता. कोंडीबावर भयानक रागात हल्ला करत होता. कोंडीबा खंड्याच्या हल्ल्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दरवाजाकडे पळाला. कोंडीबाने दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवलेच होते तेवढ्यात लाल साडी नेसलेली एक बाई खालच्या पायरीजवळ गुडघ्यावर बसलेली त्याच्याकडे पाशवी नजरेने पाहत असताना त्याला दिसली. तिच्या डोळ्यात काहीतरी विचित्र होते. तिची जळजळीत नजर थेट त्याच्या मेंदूपर्यंत भेदत गेली. कोंडीबाच्या अंगातील सगळी दारू एका क्षणात उतरली. भीतीने पोटात गोळा उठला. त्याने पुन्हा घरात शिरण्याचा प्रयत्न केला, पण आतून खंड्या परत गुरगुरत रागाने त्याच्याकडे धावला. लक्ष्मी काकूंना मात्र काय घडत आहे याचा तपास लागत नव्हता. त्यांनी खंड्याला शांत केले आणि कोंडीबाकडे बघितले. कोंडीबाचा भीतीने पांढरा फट्ट पडलेला चेहरा बघून लक्ष्मी काकू बुचकळ्यात पडल्या. तेवढ्यात घाबरगुंडी उडालेला कोंडीबा
लक्ष्मी काकूला दरवाजाकडे इशारा करत बोलला. लक्ष्मी, बाहेर बघ कोण आहे. मला तर काय तरी वंगाळ वाटते. ऐकताच लक्ष्मी काकू पुढे आल्या. त्यांनी दरवाजात येऊन बाहेर डोकावून बघितले. एक बाई शेवटच्या पायरीजवळ बसलेली होती. आता तिचे रूप पालटत चालले होते. लक्ष्मी काकूला कळले की हे साधे प्रकरण नाही. तिने कोंडीबाला मागे ओढले. स्वतः पुढे होत, ए बाई, एवढ्या रातच्याला काय उंबरा धरून बसली आहेस? काही ग पाहिजे तुला? भूक लागली असेल तर मेथीची भाजी आणि भाकरी हाय, वाढून देऊ का? हिम्मत करून त्या बाईला विचारलं. ती बाई आता लक्ष्मी काकूच्या डोळ्यात पाहत होती. तिचा चेहरा अजूनच भयंकर झाला. चेहऱ्यावर क्रोधित भाव यायला लागले होते. लाळ टपकणारी गर्द लाल जीभ ओठांवरून फिरून ती बाई भयानक घोगऱ्या आवाजात बोलली. ए, मला ते मेथी पिती काय नको. एकतर तुझा नवरा दे, नाहीतर त्याने आत आणलेलं मटण दे. त्याच्या वासानंच मी त्याच्या मागं हितवर आले. ते तुझ्या घरात बसविले ना, म्हणून मला घरात येता आलं नाही. दे लवकर बाहेर. तिचा आवाज ऐकून लक्ष्मी काकूच्या काळजाचा थरकाप उडाला. तिने आतमध्ये कोंडीबाकडे नजर वळवली. तेवढ्यात कोंडीबाने भीतीने थरथर कापीत हातातली मटणाची पिशवी बाहेरच्या दिशेने फेकली. त्या बाईने कोणाला कळण्याच्या आतच एखाद्या हिंस्र श्वापदासारखे आवाज करत त्या पिशवीवर झडप घातली. पिशवी तोंडात पकडून काही क्षणातच ते अनोळखी श्वापद अंधारात गायब झाले. खंड्या देखील त्याच्या मागे पळत जाऊन कुंपणाजवळ उभा राहून अंधाराकडे बघत भुंकू लागला. ते सर्व बघून कोंडीबा भीतीने घामाघूम झाला होता. त्याने धाय मोकलून घटासमोर डोके टेकवले. देवीची क्षमा मागितली. देवी, माफ कर, माफ कर. असं पुण्यांदा नाही होणार. लक्ष्मी, परत मी अशी चूक नाही करणार. मला माफ कर. लक्ष्मी काकूला सगळी परिस्थिती समजली होती. तिला कळले होते की आलेले हे भयानक संकट देवीच्या कृपेने टळले होते. कदाचित या घटनेमुळे थरकाप उडालेला कोंडीबा परत योग्य मार्गावर येऊ शकणार होता. कथा ऐकल्यावर कशी वाटली याचा अभिप्राय नक्की द्या. या कथा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने लिहिलेल्या आहेत. या कथाद्वारे आमचा कोणताही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही. धन्यवाद. समाप्त.